तर अजित पवार गटाचा धाराशिव आणि नाशिकचा तिढा सुटल्याची माहिती समोर येते। धाराशिव आणि नाशिकची जागा अजित पवार गट महायुतीतनं लढणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। अजित पवार गटाची उद्या सकाळी पत्रकार परिषद आहे। पत्रकार परिषदेत उमेदवार घोषित होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की महायुतीकडून धाराशिव आणि नाशिक या दोन जागांचा तिढा आहे। या दोन जागा ज्या आहेत त्या अजित पवार गट लढण्याची शक्यता वर्तवली जात होती। याच पार्श्वभूमीवरती अजित पवार गटाची बैठक जी आहे ती देवगिरी या निवासस्थानी अजित पवारांच्या निवासस्थानी पार पडली आणि या जवळपास 1.5 ते 2 तास ही बैठक सुरू होती आणि हा तिढा जो आहे तो सुटल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि उद्या सकाळी या संदर्भात पत्रकार परिषद जी आहे ती अजित पवार गटाकडून घेतली जाणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये जे आहे ते अजित पवार गटाच्या या दोन उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। आपण जर पाहायला गेलं तर महायुतीतून नाशिकची आणि धाराशिवची जागा जी आहे ती अजित पवार गट लढणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती या बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। सुनील तटकरे, अजित पवार आणि स्थानिक पदाधिकारी जे आहेत या बैठकीला उपस्थित होते। अगदी, आणि तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।